पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर बैठका पार पडत असल्या तरी प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्यासाठी काहीच उपाययोजना होताना दिसत नसल्यानं पर्यावरण प्रेमींसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे देखील उपस्थित होते। विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासह प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सांगितलंय। पंचगंगा नदीचं प्रदूषण होऊ देऊ नये यासाठी ज्या ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचा आढावा आज आम्ही घेतला। यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, आपले कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि दर 3 महिन्यांनी माननीय उच्च न्यायालयाला जो अहवाल सादर केला जातो त्या अहवालाच्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करून काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यामध्ये दीर्घकालीन उपाययोजना आहेत आणि तात्कालिक उपाययोजना आहेत। या सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे। दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकांकडून STPची कामं हाती घेण्यात आलेली आहेत। काही STP पूर्ण झालेत, काही STP निर्माणाधीन आहेत। तर याची तातडीने लवकरात लवकर पूर्तता करून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि तात्कालिक उपाययोजनामध्ये तज्ज्ञांच्या जसं जे गायकवाड साहेब आमच्याकडे मेंबर आहेत, निरीचे अधिकारी आमच्यासोबत मेंबर आहेत, त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या बैठकीमध्ये होते। यांच्या सल्ल्यानुसार ज्या काही तात्कालिक उपाययोजना करण्याच्या गरज आहे त्यासुद्धा करण्यात येतील। पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाण्याबरोबरच घनकचरा मोठ्या प्रमाणात मिसळतोय। यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण अधिक आहे। नदीत मिसळणारे हे प्लास्टिक रोखण्यासाठी प्लास्टिक उत्पादक, विक्रेते आणि वापरकर्त्यांवर धडक कारवाई करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आणि जे पालन करणारे त्यांच्या विरुद्ध बिनदिक्कतपणे कारवाई केली पाहिजे। कारण प्लास्टिक शेवटी डिग्रेडेबल नसतं आणि त्यामुळे प्लास्टिक डिग्रेडेबल नसल्यामुळे ते पर्यावरणात कायम राहतं आणि ते मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपामध्ये आपल्या अन्न, पाणी यामधून आपल्यापर्यंत पुन्हा येतं आणि त्यातून वेगवेगळे आजार पोहोचतात। दुसरा मुद्दा की जे आपले प्राणी जगत आहे, मग आपली पाळीव प्राणी असतील किंवा वन्य प्राणी असतील, त्यांच्या पोटामध्ये हे प्लास्टिक जातं आणि खूप मोठ्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतं। खूप मोठे आजार यामुळं प्राणी आणि मनुष्य मात्रामध्ये सुद्धा होत आहेत। म्हणून प्लास्टिकवर कारवाई करणं गरजेचं आहे। तर सर्वच अर्बन लोकल बॉडीजच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये एक मोहीम स्वरूपामध्ये प्लास्टिक ज्यांच्याकडे उपलब्ध असतं, जे विक्री करणारे आहेत, जे प्रोड्यूस करणारे आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि प्लास्टिक वापरणारे जे प्रत्यक्ष शॉप्स आणि इस्टॅब्लिशमेंट्स असतील त्यांच्याविरुद्धही नियमातल्या तरतुदीनुसार तातडीने कारवाई केली पाहिजे। नदीकाठच्या 174 गावांमधलं सांडपाणी नदीत मिसळतं। या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावेत असंही विभागीय आयुक्तांनी सूचित केलंय।